नमस्कार, आपण पाहताय पब्लिक वार्ता 24 न्यूज। पाहूया तर आपली पुढची बातमी। दिनांक 11/7/2025 ला आपले जे गुंडा पथक आहे डॉक्टर दीपक हिंडे आणि त्याचप्रमाणे सर्व्हेलन्स टीम त्यांना मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित इसम जायचं वय वर्ष 32 ते 38च्या दरम्यान आहे आणि तो कमरेला एक वेपन जे पिस्टल असतं ते खोचून फिरतो। या अनुषंगाने आपल्याला गोपनीय बातमी मिळाली होती। त्याची शहानिशा करता आपली टीम गेली असती। मवा देसाईचं जे ग्राउंड आहे त्याच्या फुटपाथवर आपल्याला तो संशयित मिळून आला। त्याला प्रॉपर आपण ट्रॅप करून त्याला आपण आपल्या ताब्यात घेतलं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपण 2 पंजांसमक्ष त्यांची ज्यावेळेस अंग झडती घेतली त्यावेळेस आपल्याला एक सिल्वर व काळ्या रंग असलेली एक बनावटी पिस्टल मिळून आलेलं होतं। त्याची जवळपास आपण 75,000 किंमत आणि 4 जिवंत काडतुसे आहे ज्यांची 4,000 आपण किंमत लावलेली आहे। आणि अटक आरोपी जो आहे तो आरिफ इस्माईल शहा वय वर्ष 35 आहे, तो राहणारा रत्नागिरीचा आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने तत्काळ आपण गुन्हा दाखल केलेला आहे 842/2025। आर्म्स ॲक्टची कलम लावलेली आहे, आर्म्स ॲक्ट 325 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमची 37(1)(a) 135 अन्वये आपण दाखल केला आणि त्या अनुषंगाने अजूनही त्याच्याकडे काय आपल्याला माहिती मिळते का तपास चालू पुढचा। आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे? आरोपीचं जे बॅकग्राऊंड आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे आणि तो सध्या बोरिवलीला होता आणि तो मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो वेपन विकण्यासाठी आलेला होता। त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का या अनुषंगाने आपण आता पुढचा तपास करतो आहोत। यापूर्वी काही केस दर्ज आहे का आपल्याला? त्याचा आता पूर्व अभिलेख काढणं आपलं काम चालू आहे, असेल तर लगेच आपल्याला माहिती देतो।